अंबाजोगाई शहरात वट सावित्री पौर्णिमेच्या निमित्तानं नगर परिषद अंबाजोगाईच्या वतीनं अभिनव असा उपक्रम राबवण्यात आला। मुख्याधिकारी श्रीमती प्रियंका टोंगे यांच्या मार्गदर्शनाखाली श्री दत्त मंदिर हाऊसिंग सोसायटी या ठिकाणी ज्या महिला भगिनी वडाच्या झाडाला औक्षण करण्यासाठी येतात त्यांना मोठ्या आकाराचे वडाचे झाड भेट देण्यात आले। कारण दिवसेंदिवस पर्यावरणाचा ऱ्हास होत चालला आहे। अशा काळात वृक्षारोपण करणं आणि संवर्धन करणं ही शासनासोबतच नागरिकांची सुद्धा जबाबदारी आहे। जबाबदार नागरिक म्हणून आपण वृक्ष संवर्धन केलं पाहिजे। अंबाजोगाई नगर परिषदेच्या वतीनं वट सावित्री पौर्णिमेचं औचित्य साधून त्या भागात येणाऱ्या महिला भगिनींना या ठिकाणी मोफत झाड देण्यात आलं। तसंच येणाऱ्या काळामध्ये मागेल त्याला मोफत झाड भेट देण्यात येणार आहे। या मोहिमेचा शुभारंभ मुख्याधिकारी तथा अंबाजोगाई नगर परिषदेच्या प्रशासक श्रीमती प्रियंका टोंगे यांच्या हस्ते करण्यात आला। प्रारंभी श्रीमती टोंगे यांच्या हस्ते वडाच्या झाडाची पूजा करण्यात आली। त्यानंतर श्री दत्त मंदिर हाऊसिंग सोसायटी या ठिकाणी वृक्षारोपण करण्यात आलं। श्रीमती टोंगे यांनी उपस्थित महिला भगिनीशी संवाद साधून वृक्षारोपणाचं महत्त्व पटवून दिलं। या मोहिमेत महत्त्वपूर्ण भूमिका निभावली ती केंद्रीय नर्सरी उमराईचे विष्णू गुरुजी केंद्रे यांचे, कारण त्यांनी मोठ्या उंचीचं झाड या ठिकाणी उपलब्ध करून दिला। या कार्यक्रमात इंजिनियर किशोर मुंडे, दिलीप तांबारे, भरत लखेरा यांच्यासह इतर कर्मचारी अधिकारी उपस्थित होते। पाऊस सुरू असतानाही मुख्याधिकारी श्रीमती प्रियंका टोंगे यांनी त्याचा मुलाहिजा न राखता वृक्ष वाटप सुरू केला। मोफतपणे वडाचं झाड मिळाल्यानंतर उपस्थित महिला भगिनींनी नगरी परिषद अंबाजोगाईचे ऋण व्यक्त केले। वार्ता न्यूज करिता परमेश्वर गीतेसह संभाजी मस्के, अंबाजोगाई, जिल्हा बीड। आज वट सावित्री पौर्णिमेच्या निमित्तानं अंबाजोगाई नगर परिषदेनं ही जी काही अभिनव अशी मोहीम राबवलेली आहे, नेमकं त्याचं उद्दिष्ट काय आहे आणि नेमकं काय असणार आहे? जसं की आपल्याला माहिती आहे की आज वटपौर्णिमा आहे आणि सर्व महिला या वडाला देवाप्रमाणे पूजतात आज, तर त्याचे औचित्य साधून आम्ही नगर परिषद मार्फत इथे येणाऱ्या प्रत्येक महिलांना वडाचं झाडाचं वाटप केलेलं आहे, जेणेकरून त्यांनी पण त्यांच्या घरामध्ये वडाचं झाड लावावं। आणि वडाचं झाड हे पर्यावरणदृष्ट्याही खूप महत्त्वाचं असल्यामुळे आम्ही तशी मोहीम आज हाती घेतली। याचं जे वेगवेगळं जे महत्त्व आहे वडाच्या झाडाचं, तर त्याच्या अनुषंगानं आपण हे या ठिकाणी भेट देत आहोत। ओके, आणखीन काय संकल्प असणार आहे आजच्या निमित्तानं आणि आपलं काय आव्हान असणार आहे अंबाजोगाईकरांना? सध्या शासनाची सुद्धा वृक्ष लागवडची मोठ्या प्रमाणात मोहीम सुरू आहे। त्याच धर्तीवर आम्ही सुद्धा विविध ओपन स्पेसमध्ये या महिन्याभरामध्ये भरपूर झाडांचं म्हणजे वृक्षारोपण आम्ही करणार आहोत। याने आव्हान काय असणार आहे अंबाजोगाईकरांना? हेच की पर्यावरणाचं रक्षण करा आणि शक्य तेवढं हरित स्पेस आपल्या आजूबाजूला डेव्हलप केला पाहिजे। ही फक्त प्रशासनाची नसून सर्वांचीच आपली आज जबाबदारी आहे, कारण ग्लोबल वॉर्मिंगचे परिणाम आपण सर्वच जण आज बघत आहोत की किती घातक होत आहेत। त्या अनुषंगाने हरित क्षेत्र विकसित करण्याची खूप आज आवश्यकता आहे असं मला वाटतं। अच्छा।